भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी लोकनेते राजाराम बापू पाटील आणि आमदार जयंत पाटील यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले। या वक्तव्याचे राज्यभरातून तीव्र पडसाद उमटत आहेत। आमदार पडळकरांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। राज्यात ठिकठिकाणी पडळकर यांच्या विरोधात आंदोलनं केली जात आहेत। सांगली जिल्ह्यातही याचे तीव्र पडसाद उमटत आहेत। पक्षाच्या वतीनं ईश्वरपूरमधील सर्व व्यवहार बंद ठेवत कडकडीत बंद पाळण्यात आला। यावेळी संतप्त आंदोलकांनी सांगली ते ईश्वरपूर रस्ता रोखला। महिला पदाधिकाऱ्यांनी आमदार पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करून संताप व्यक्त केला। यावेळी आमदार पडळकर यांची विधिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणीही करण्यात आली। आज बापूंच्या बद्दल त्यांनी जे अपशब्द काढले त्या बापूंचं काम जर बघायचं झालं, ज्या भागातलं गोपीचंद पडळकर आमदार आहेत त्या भागामध्ये आजही बापूंचा फोटो 40-50 वर्ष झालं बापूंनी त्या भागामध्ये काम केले। त्या भागामध्ये आजही बापूंचा फोटो या ठिकाणी तिथली लोक पुजतायत, कारण एवढ्या मोठ्या स्वरूपात बापूंनी त्या विभागामध्ये काम केले। बापूंचं काम या राज्यभर आहे आणि आम्हा सगळ्यांचं दैवत असणारे बापूंचे या ठिकाणी विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय। अशा या गोपीचंद पडळकरनं आमच्या बापूंच्यावर बोलण्याचा प्रयत्न केलाय, आम्हा नेत्यांच्यावर जयंत पाटील साहेबांच्यावर या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केलाय। आमचं भाजपला या ठिकाणी आव्हान आहे की त्यांनी या आमदाराला आवरावं, त्याचा राजीनामा घ्यावा, अन्यथा या जिल्ह्यातली जनता या ठिकाणी गप्प बसणार नाही। गोपीचंद पडळकरांचा राजीनामा घेतल्याशिवाय मागल्याशिवाय पक्षाकडे या ठिकाणी आम्ही सगळेजण गप्प बसणार आहे आणि त्यांचा या ठिकाणी आज आम्ही जाहीर निषेध करतो। धन्यवाद। आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते।